श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार आणि सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन सेवेसोबत. आजचा आपला विषय आहे की 28 तारखेला शुक्रवारी आहे वरदलक्ष्मी व्रत. तर पौर्णिमा सुद्धा आहे, त्याच्या आदल्या दिवशी पौर्णिमा लागणार आहे. आणि ज्या दिवशी शुक्रवार आहे 28 तारखेला, त्या दिवशी सकाळी 9:47 पौर्णिमा संपणार आहे. पण जी पौर्णिमा आहे ती सूर्योदयाने बघितलेली आहे, म्हणून त्या दिवशी पूर्ण दिवस आपण पौर्णिमेचं आपल्याला काही करायचं असं आपण करू शकतो. तर त्या दिवशी आपल्याला वरदलक्ष्मी व्रत जे आहे, वरलक्ष्मी किंवा वरदलक्ष्मी व्रत जे आहे ते करायचं असतं. हे जे व्रत असतं हे आपल्याला वर्षातून एकदाच करता येतं. त्याच दिवशी आपल्याला संकल्प करायचा असतो, त्याच दिवशी पूजा करायची असते आणि त्याच दिवशी त्याचं उद्यापन सुद्धा करायचं असतं किंवा उत्तर पूजा करायची असते. तर ते कसं करावं त्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर वैभव लक्ष्मी व्रत वेगळं आणि वरदलक्ष्मी व्रत वेगळं आहे. तर त्या दिवशी जे कोणी महिला वैभव लक्ष्मीचं व्रत करत असतील तर त्यांना वैभव लक्ष्मीच्या व्रताची मांडणी वेगळी करायची आहे आणि वरदलक्ष्मी व्रताची मांडणी वेगळी करायची आहे. तर आता ती कशी करावी त्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला सुरुवात करूया. तर 27 तारखेला नारळी पौर्णिमा लागणार आहे, ती 28ला संपणार आहे आणि 28ला शुक्रवारी आपल्याला वरदलक्ष्मी मातेची जी पूजा आहे ती आपल्याला करायची आहे. तर त्यासाठी मांडणी कशी असणार आहे, एक पाट घ्यायचा किंवा त्याच्यावर लाल वस्त्र तुम्हाला अंतरायचं आहे. सगळ्यात आधी दिवा लावायचा आहे आणि दिवा लावला की तिथे माता लक्ष्मीचा एखादा फोटो ठेवा, नाही तर भगवान विष्णू माता लक्ष्मीचा फोटो ठेवा. आणि सगळ्यात आधी आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. तर विड्याची पानं घ्यायची, त्याच्यावर गणपती बाप्पा तांदूळ टाकायचे, हळद टाकायचं, त्याच्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची. सगळ्यात आधी आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे. ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करायचा, अभिषेक करायचा, मूर्ती स्वच्छ पुसायची. ते विड्याची पानं आणि तांदूळ जे ठेवलेले आहेत त्याच्यावर ते मूर्ती ठेवायची. त्याला कुंकू, हळद, अक्षदा, फूल, दुर्वा आणि खोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात. आता ते झालं की त्याच्यानंतर तुम्हाला तिथेच माता लक्ष्मीची पण मूर्ती जर असेल तुमच्याकडे तर तिचं सुद्धा तुम्हाला 2 विड्याची पानं ठेवायची, त्याच्यावर तांदूळ टाकायचे, कुंकू हळद टाकायचं, त्याच्यावर माता लक्ष्मीची मूर्ती ठेवायची. ती मूर्ती परत ताम्हाणात घ्यायची, त्याच्यावर अभिषेक करायचा, ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आणि ती मूर्ती परत त्या ठिकाणी ठेवून विड्याच्या पानावर ठेवायची. त्याला कुंकू, हळद, अक्षदा, लाल फूल अर्पण करायचं आणि तुम्ही कोणताही नैवेद्य, दूध साखरेचा, खिरीचा नैवेद्य दाखवू शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला तिथे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र ठेवा. तुमच्याकडे जर गजंत लक्ष्मी असेल तर गजंत लक्ष्मी ठेवा. तर अशा पद्धतीने तुम्हाला साधी सोपी मांडणी करायची आहे आणि त्याच पद्धतीने देवीचा जो फोटो ठेवला आहे त्याच्यासमोर तुम्हाला कलश स्थापना करायची आहे. तर कलश स्थापनेसाठी तुम्हाला खाली तांदूळ टाकायचे आहेत. तर त्याच्याने तांदूळ काढा, तांदूळाने वर्तुळ तयार करा. त्याच्यावर तुम्हाला स्टीलचा नाही तर तांब्याचा, तुमच्याकडे जो तांब्या असेल तो तांब्या तुम्हाला ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तांदूळ टाकायचे आहे आणि तांदळामध्ये कुंकू, हळद, अक्षदा टाकायच्या आहेत आणि ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर नारळ ठेवून तुम्ही फक्त नारळ सुद्धा ठेवू शकता. तुमच्याकडे जर देवीचा मुखवटा असेल तर तो सुद्धा तुम्ही ठेवू शकता, तर लावू शकता. आणि त्याला नंतर तुम्हाला कुंकू, हळद, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे. गजरा असेल तर गजरा अर्पण करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला मांडणी करायची आहे. आता मांडणी वगैरे झाली, आता मांडणी झाली की त्याच्यानंतर पूजा वगैरे झाल्यावर तुम्हाला आरती करायची आहे. तुम्ही आरती करू शकता. आरती झाल्यावर सेवा कोणत्या करायच्या, तुम्हाला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. 1, 3, 5, 7 नाही तर 16 वेळेस तुम्हाला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. त्यासोबतच तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं 16 वेळेस पठण करायचं आहे. त्याच पद्धतीने तुम्ही विष्णूंची सुद्धा सेवा करू शकतात. विष्णू सहस्रनामाचं पठण करू शकतात, नाहीतर एक श्लोकी विष्णू सहस्रनामाचं पठण करू शकतात. तर आता पौर्णिमा असल्यामुळे सत्यनारायण तर तुमचं आदल्या दिवशी होऊनच जाणार आहे. तर त्याच पद्धतीने तुम्ही विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्राचं तुम्ही पठण करू शकतात. तर कुंकुमार्चन मेन अगदी प्रभावशाली सेवा आहे, तर कुंकुमार्चन तुम्ही करू शकता. ते हे ज्या सेवा आहेत या तुम्हाला करायच्याच आहेत. तर या माता लक्ष्मीच्या सेवा आहेत आणि ह्या जर सेवा तुम्ही केल्या तर माता लक्ष्मीचा तुमच्यावर नक्की आशीर्वाद राहणार आहे. आणि तुम्हाला ही सेवा करण्याच्या आधी तुम्हाला संकल्प करायचा आहे. आणि संकल्प कसं करता हे सगळ्यांनी माहितीच आहे. संकल्प करायचा, त्याच्यानंतर
पूजा करायची आणि त्याच्यानंतर पूजा वगैरे झाली की मग तुम्ही सगळी पूजा झाल्यावर सेवा करायची आणि त्याच दिवशी तुम्हाला त्याचं उद्यापन करायचं असतं. उद्यापनामध्ये तुम्ही त्या दिवशी तुमच्याकडे जसं जमेल तसं 1, 3, 5, 7 महिलांना बोलवून तुम्ही त्यांना दूध म्हणा किंवा चहा म्हणा किंवा काही खीर म्हणा तुम्ही देऊ शकता खायला. तर अशा पद्धतीने तुम्ही ओटी भरायची असेल तर ओटी भरू शकतात. अशा पद्धतीने तुम्ही उद्यापन करू शकतात. आणि ती जी पूजा आपण उचलणार आहोत तर ज्या ज्या ठिकाणी जे घेतलेलं आहे ते सगळं त्या ठिकाणी ठेवून द्यावं. त्याच्यानंतर जे तांदूळ घेतलेले आहेत कलशामध्ये तर त्याचं आपल्याला आपल्या घरी खीर म्हणा किंवा साधं म्हणजे भोजनच आहे किंवा खिचडी म्हणा असं करूनच खायचं आहे. नॉनव्हेज सोबत त्याचं ते जे तांदूळ आहेत त्याचा भात वगैरे असं काही करायचं नाही नॉनव्हेज सोबत. तर उद्यापन करताना काय तुम्हाला कुंकू, हळद, अक्षदा व्हायच्या आहेत देवीच्या फोटोवर, मांडणीवर नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ती सगळी जी पूजा आहे ती उचलून घ्यायची आहे. तर तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला वरदलक्ष्मीचं जे व्रत आहे ते 28 तारखेला करायचं आहे आणि ह्या सेवा तुम्हाला करायच्या आहे. तर करायला विसरू नका, कारण वर्षातून एकदाच हे व्रत आपल्याला करता येतं आणि त्याच दिवशी आपल्याला सगळं काही करायचं असतं. म्हणून नक्की करा हे व्रत. माता लक्ष्मीचा तुमच्यावर नेहमी आशीर्वाद राहील. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ.